आमचं लग्न झाल्यापासूनच मनशक्ती केंद्र जे आहे लोणावळ्याला ते आमच्या जीवावर उठलं होतं आणि पुढे अनेक लोकांनी हल्ले केले. आम्हाला वेगळं करायचे प्रयत्न केले. प्रदीप देडकरनी घटस्फोटाची ऑफर दिली मनीषाला 2002मध्ये शरद पवारांच्या नावाने. मग मुंडे, भाजपचे लोकं म्हणजे मनीषा जोशी आणि भास्कर जोशी हे असं जोडी आहे की त्यांना वेगळं करण्याचे, तोडण्याचे सगळ्यात टॉपच्या लोकांनी प्रयत्न केले. मनशक्ती केंद्र, तिचे नातेवाईक, माझे नातेवाईक. असं काय आहे आमच्या दोघांमध्ये काही कळत नाही की आम्हाला वेगळं केलं म्हणजे आम्हाला मारता येईल वगैरे सगळी कारस्थानं. गंमत म्हणजे सगळं आम्ही रेकॉर्ड पण केलेलं आहे. पण 2019मध्ये माझ्या भावाने दिल्लीत हल्ला केला. मी प्राईम मिनिस्टर ऑफिसलाकडे केला. आता मला शक्य नाही माझ्या बायकोचं रक्षण करणं. कसं करणार मी? आणि आत्तासुद्धा मी अनेक गोष्टी कळवल्या, सरकारला कळवल्या. पण आता मी थकलो आहे आणि आता ह्या जगातून मी चाललो आहे. तर अशा वेळेस मनीषाचं काय होईल? उद्याचं मी अचानक संन्यास घेतला, अज्ञातवासात केलो, देहत्याग केला किंवा माझं काही बरं वाईट झालं, मारलं गेलं तर तिचं काय होईल? तर तिला मी माइंड ट्रेनिंग दिलेलं आहे. तिने जे दुःख भोगलं आहे, तिने जे अनुभव घेतला आणि तिचं प्रदीर्घ आयुष्य आहे. ती अफलातून नाव होणार आहे तिचं जगभर. तिच्या नशिबात आहे. हे बघा प्रत्येकाचं ना आयुष्य किती आहे, काय हा मुद्दा नाही. त्याने केलं काय? आणि तिला जाताना मी मनोबल दिलेलं आहे, माइंड पॉवर आहे आणि माझ्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार आहे. फार पॉझिटिव्ह विलक्षण परिणाम होणार आहे. पुढच्या पिढीवर होणारच आहे, पण तो यांच्यावर होणार आहे जास्त मनीषावर. पण ती थोडी निराश होईल, काय होईल तिचं मनात तिच्या ती भावनिक आहे. ती कोलॅप्स होईल, ती एकटी राहील. तर मी शासनाला कळवतोय की माझ्या मृत्यूनंतर तिचं संरक्षण करा. मला माहीत नाही देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र पोलीस शासन, गृहमंत्रालय काय करतील मला माहीत नाही. तिला शेजारचे लोकं जाऊ देणार नाहीत, तिचे नातेवाईक तिला जाऊ देणार नाहीत. कारण तिने माझ्या गुन्हेगारीला सपोर्ट दिला आहे, असं सगळ्यांचा आरोप आहे. त्यामुळे ते तिला सोडणार नाहीत. हे तिला मी अनेकदा सांगितलं. आता मी कुठेही जाताना तिला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आता प्रश्न निर्माण असा झाला की तिचं काय होईल? म्हणजे डॉक्टर मनीषा जोशींचं काय होईल? हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. गेले 30 महिने हाच प्रश्न छळतोय मला. मग मी सगळं सहन करत तिच्या भोवती एक वॉल उभी केली आहे. डिजिटल वॉल पण उभी केली आहे. माइंड पॉवरची वॉल उभी केली आहे. पण शेवटी तिला स्वतःचं आयुष्य सांभाळावं लागेल, सावरावं लागेल. आपण बघतो अनेक सैनिक शहीद होतात. अनेक मोठे-मोठे लोकं शहीद होतात. अकस्मात मृत्यू होतो. त्याच्यानंतरच्या लोकांना स्वतःला सावरावंच लागतं. मनीषाला सावरावंच लागेल. तिला मी याची कल्पना दिलेली आहे. धीरे-धीरे तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि मला आणि मनीषा इतकी बाबावेडी आहे. म्हणजे बाबा, 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 माझे बाबा. ती म्हणे की माझ्या बाबांचं असं झालं तुम्ही मरणार, असं मरणार. म्हणजे लग्नानंतर 10-12 वर्ष बाबावेडी, बाबावेडीच. पण जेव्हा बाबा गेले तिने स्वतःला धैर्याने सावरलेलं आहे. ती सावरली स्वतःला. म्हणजे लोकांना असं वाटलं होतं की मनीषाचं काय होईल? ती आत्महत्या करेल का काय होईल? तसं काही झालं नाही. तर माझ्यानंतर पण ती उलट मी तर तिला स्ट्राँग केलेलं आहे. तिच्या बाबांच्या मृत्यूने तिला स्ट्राँग केलं आहे. माझ्या देहत्यागामुळे ती स्ट्राँग होईल. मी तिला काही सोडून जाऊ इच्छित नाही. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मी तिच्यासोबत राहू शकत नाही. तर ती मारली जाईल, मी मारली जाईल किंवा आम्ही दोघे मारले जाऊ. आणि याचा सगळा डेटा आहे. तर सगळ्यात मोठा असा विषय की मनीषाला सावरायचं कसं माझ्या देहत्यागानंतर आणि हाच सगळा एक्सपेरिमेंटचा सगळ्यात मोठा भाग आहे.